शुभ असते मॅडमचा पुरस्कार देऊन गौरव करायचा. खूप बॅटिंग सिद्धांत मारंग ठरल्यात या मॅच मधील मॅचचे मानकरी. पुरस्कार देतील फोकस करा. बुझी बुझी सी रंगत जिसकी उड़ी उड़ी खुशबू नाम है सिद्धू नाम है सिद्धू. आणि हे गाणं लावल्यानंतर सिद्धू एक वेगळा अवतार वेगळा होतो. खूप सारे सिद्धू आणि तालुक्यामध्ये वेगळं अधिराज्य आहे ह्या खेळाडूचं. कोण विसरणार ती यंदाच्या वर्षातील VPL वसई विरार VPL. आणि त्या खऱ्या अर्थानं कौस्तुभजी त्या मॅच मध्ये अंडरआर्म क्रिकेट मध्ये 50 लावले होत्या. तुर्तास जास्त वेळ न घेता मॅचच्या दिशेने 2 पराभूत संघ एकीकडे आई एकविरा नारंगी विपक्ष DNCC नवापूर. DNCC अर्थातच काय तर दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लबचा तो संघ. आणि त्यातील ही लढत आपण पाहणार आहोत. 2 पराभूत संघ, परंतु दोन्ही संघ असे आहेत एकाच विभागातील नव्हे तर गाव मर्यादित खेळाडू. गाव मर्यादित नारंगी दुसरीकडे नवापूर नगरातील खऱ्या अर्थानं दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लबचा तो संघ अनेक वर्ष 4 ते 5 वर्षापासून आपण पाहतो सातत्यानं हा संघ एक आपली वेगळी छाप सोडण्याचा अंडरआर्म क्रिकेट मध्ये तो प्रयत्न सातत्यानं राहिलाय. मंगेश तांडेल प्रचंड मोठा अनुभव आहे. दुसरीकडे आपण चेतनला पाहतोय. सामन्याला सुरुवात लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. एकीकडे अक्षय पाटील चेतनला पाहतो. चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये
हो हॅलो हॅलो थोडीशी उचली होती आणि शेवटच्या नंतर कट केलं होतं आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सिंगल साठी 12 धावा धावपल करते. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 मध्ये 12 32 आहे पाठलाग अक्षय समोर पंकज. ओ पुन्हा बीट याची ऑडिओ हलकीशी फ्लाईट आणि त्या फ्लाईटने केलंय बीट. पाडाने बॉलचं नाहीये कनेक्शन. येतोय डॉट बॉल शेवटचा अंतिम चेंडू. हो यावेळेला मात्र सोडून दिलं होतं. परफेक्टली सोडून दिलं. त्याचं कारण ऑप्शनच्या बाहेर निघणारा चेंडू पहा या षटकामध्ये गरज नाही. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. 3 महत्वाचे निर्धाव चेंडू आले. 2 धावा पहिल्या सिंगल पहिली वाईट पहिला आणि शेवटच्या अंतिम क्षणाला कट केल्या चेंडूला अजून एक सिंगल पाहिले. अखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकावरती आहेत. 32 आहे पाठलाग. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहणार आहोत. 12-18 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 12-18 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्ले मागील 2 दिवस झाले आमच्या ऑफिशियल पंच एका बाजूला आहेत. गंभीर परशुराम पाटील सर आणि त्याच्या सोबतीनं विवेक पाटील सर ही A1 जोडी जी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहता आणि विवेक पाटील सर यांना आपण नेहमीच पाहतो. विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये याचा ऑफिशियल पंच म्हणून आपण त्याला पाहतात. परंतु आज त्यांना इकडे या स्पर्धेमध्ये बोलवण्याची संधी मिळाली आणि ती संधी येत असताना काय जबरदस्त मागील 2 दिवस झाले दोन्ही पंचांनी पॉवर प्ले पॉवर जनरेट करण्यासाठी हितेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय. येतोय डॉट बॉल. मॅच मध्ये इक्वेशन काय आहे. येणारे 11 चेंडू 18 धाब्यांची गरज. 11 मध्ये 18 बॉल मॅच. नेक्स्ट बॉल बॅकफुटवर गेले फटका खेळला हवेत खूप हवेत. फलंदाज पंकज बाद. पहिला विकेटचं बदल गॉन. पहा कशा प्रकारे बाद झाली होती. बॅकफुटवर गेले फटका खेळला हवेत आणि हवेत खेळत असताना पंकजला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. आता मॅच मध्ये इक्वेशन मागील मॅच मध्ये पंकजच्या बॅट मधून तो चौकार आला होता आणि नव्याने येणारा फलंदाज मंगेश तांडेल. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 18 धाब्यांची गरज. 10-18 पॉवर प्ले सुरू आहे. नेक्स्ट बॉल टॅप केलंय परंतु आमच्या ऑफिशियल पत्र सांगतात नो चेंडू. इट इज नो +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात. फ्लाईटचा नो. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारचे नो चेंडू हाताळला होता. आता मुख्य स्क्रीनवरती इक्वेशन पहा. येणाऱ्या 10 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज. मंगेश तांडेल आणि हर्षद वैती ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हितेश समोर हर्षद. फुलटॉस ऑन साइडला. यशच्या हातामध्ये चेंडू. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होते. 16 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ यावेळी चुकी झाले. 2 खेळाडूंनी केली चुकी. बॅकअप सुद्धा नव्हता आणि चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. क्रिकेट पट्टूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गर्दीच्या वेळी येणारा चौकार म्हणजे दडपण वाढवण्यासारखं झालंय. काय जबरदस्त बॅटिंग करतायत हर्षद. परंतु या चौकाराने थोडासा दबाव आलाय. वारंवार केला जातोय क्षेत्रक्षण मध्ये बदल. येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होत आहेत. स्ट्राईक हँडला हर्षद. हो कट करण्याचा प्रयत्न. कट परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. येतोय डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 12 धाब्यांची गरज. पॉवर प्ले ऑन आहे. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया.
बॅकफुटवर गेले, फटका खेळला हवेत, फटका खेळला हवेत, फलंदाज बाद. सिंगल येते का? सॉरी, इतका जोश चालू आहे ना, इतका मॅच मध्ये जोश चालू आहे कळायला मार्ग नाहीये, इतका जोश चालू आहे. चला षटक संपले, तिसरा आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पाहणार आहोत काय अखेरकार घडणार आहे. या ऐकूया धून आणि त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. मॅच मध्ये येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज, 6 मध्ये 11. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिला वाईट, त्यानंतर रनआउट चेक केला जाणार आहे नॉन स्ट्राईक एंडला. अखेरकार काय घडलं होतं? 34 षटक मार्गस्थ, शेवटचं आणि अंतिम षटक. आणि अनिकेत पाटील हा ऍक्शन रिप्ले. मंगेश पुढे आले होते आणि पुढे येत असताना त्वरित यष्टांच्या मागून फेकी झाली अनिकेतकडे आणि बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर की आत, या सर्व गोष्टी पाहिले जातात आमच्या मुख्य स्क्रीनवर पाटील नेटवर्क. दोन मिनिटं जरा आला. ऍक्च्युली थोडासा कॉम्प्युटर हँग झालाय पीसी, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय. पहा एकदम बारकाईने पाहिले जातंय. येस, फलंदाज बाद. एकदम बारकाईने पाहिलं आणि बारकाईने पाहत असताना मंगेशची बॅट त्या लाईनीच्या बाहेर होती, त्या कारणानं मंगेशला मैदान सोडावं लागलं होतं. नव्याने येणारे फलंदाज हितेश तांडेल. आता संपूर्ण जबाबदारी हर्षदवर आहे. जे काही करायचंय ते आता हर्षदला करायचंय. हर्षदने जर का सामना जिंकवला तर हितेश होलकरकडून 500 रुपयाचा पारितोषिक. मॅच कडे बोलूया. येणाऱ्या 6 मध्ये 10. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी झाले. फलंदाज हर्षद, ज्यावर होत्या सर्वांच्या आशा, त्याला सुद्धा आता बाद व्हावं लागलंय. अजून एका विकेटचं पतन गॉन. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. थँक्यू डीजे, थँक्यू. हितेश तांडेल आल्यात. हो, पहिला बॉल खेळत असताना चेंडूला पाठवले पुन्हा एकदा सिंगल साठी. सागर आल्यात. सागर नवीन फलंदाज. आता येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज. 4 मध्ये 9. एखादा मोठा फटका शोधतोय दत्तगुरु नवापूर. हो, बॅकफुटवर गेले, लेट कट केलंय आणि लेट कट करत असताना चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं सिंगल साठी. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 8 धाब्यांची गरज. 3-8. जय सर कॅप्टन टॉस कडून थांबायचंय. जय सर, मोठा फटका डाऊन ग्राउंड. तो सुद्धा अडवलाय आणि आता 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 मात्र सागरला सुद्धा रनआउटच्या रूपानं मैदान सोडावं लागलंय. गॉन. दोन मध्ये 8. लगातार 2 चौकाराने मॅच फिनिश. परंतु काय जबरदस्त कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केलं आई नारंगी या संघाने आतापर्यंत. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केलं चेंडूला.
खूप चांगली फिल्डिंग अक्षय त्या ठिकाणी होती आणि आता फक्त एका चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज आहे. मॅच खूप क्लोज होता तिसऱ्या षटकापर्यंत, परंतु शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जो काही खेळ केला होता आणि त्या बॉलिंगच्या बलावर मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय आई एकविरा नारंगी या संघाने आणि पराभवाच्या चाळीत जात असताना दत्तगुरु नवापूर संघ. चला मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहो, त्या अगोदर टॉस करून घ्या. दोन्ही कॅप्टन या लगेचच टॉस साठी. चला 1 मिनिट आले, चला या. टॉस कोण करणार मृदुल? लवकर लवकर प्लीज, टॉस टॉस. हॅलो हॅलो प्रभाकर पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. प्रभाकर काका आपण या. प्रभाकर काका आपण यायचं आपल्या